बरं आता जाग्यावर होता आता कसा वाटतोय? लय फरक वाटतो. हा लय फरक. कसा फरक? मौज आहे. मोबाईलवर बघितला होता मग अगोदर कधी बघितला होता का? बघितलं. बालाजीने दाखवलं होता का? मग त्यावेळी कसा वाटत होता लय बारीक दिसतो मोबाईलमध्ये आणि इथं समोर आल्यावर? समोर आल्यावर वास्तू दिसायला आता. हा सिंग तोंड एक समान. हा झालंय. मग आता शंभू आपण निजामपूरला मामा दिला होता त्यावेळी तुम्ही आलता का? आलतो की. मग त्यावेळेला ती बैल आणि या बैलात काय फरक? काहीच फरक नाही. कान बिन लय बारीक आहे. बारीक आहे. एक नंबर कान. मग आता तिथं बांधल्यावर कसं वाटत होता? बांधल्यावर खाली मान घातलं होतं. जाग्यावर जागेवर खाली मान होती. मग त्यावेळेला तिथं कसा वाटला? नरम वाटलं मला. आता कसं आहे? खडी बैल आहे ना. बरं कानगड्डा आता डोळं कसं वाटतं? बोलाच काम नाही. कान गड्डा. हा शिकारी 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 ना चारी बाजून सरसकट बैल सारखा आहे का? उभं राहिल्यावर कसला. हा तसा प्रेमानच बैल उभा करा व्यवस्थित म्हणजे हाय शांत तोपर्यंत. बरं आता जाग्यावर नीट बाहेर आल्यावर बरा वाटतो बैल? लय भारी. हा जागेवर खाली मान घालून उभारलोत ना. मग मी नेहमी सांगतो का नाही जागा बदलल्यावर बैलात फरक दिसतो. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जोपर्यंत 2-3 वेळा जनावर पारखत नाही मामा तोपर्यंत पारख कळत नाही. बरोबर आहे. आता तुम्ही तिथे जागेवर उभारून बैल बघताय मामा 1-2 मिनिटात तुम्हाला दुसऱ्या अँगलनं बैल दाखवायला लावतो. हा 1-2 मिनिट फक्त. बाबा बैल माग पुढे सरकाव जरा थोडा त्यांना ऐक. तुमच्या समोरच मी इथं मोबाईल चालू केलाय. बरोबर. ह्या मोबाईल मध्ये पण नजर टाका बैलाला आणि परत तिकडे नजर टाका. बरोबर आहे. म्हणजे ह्यातला फरक जोपर्यंत आपण गोष्टीच्या समोर थांबत नाही ना तोपर्यंत फरक कळत नाही. समोरचा आणि व्हिडिओ मधला आहे का? आता ही मोबाईल धरलाय त्याच्यावर आपण हा आणि तुमची नजर त्या बैलावर आहे आणि इथं तुमच्या जवळच मोबाईल आहे. म्हणजे एका सेकंदात तुम्ही फरक अनुभवा. काय करतोय बैल कुठं बरा वाटतो बघायला? बरोबर आहे. कशात बघायला बरा वाटतो बैल मामा तुमच्या अनुभवानुसार? मोबाईल मध्ये बरा वाटतो का समोर बरा वाटतो? आता मोबाईल मध्ये चांगला वाटतोय आता बैल. आणि समोर काय वाटतो? समोर वेगळा असं गोळा दिसल्याने असं वाटतंय. आता मोबाईल मध्ये बैल चांगला दिसतोय आणि जागेवर बैल वेगळा दिसला होता. बरोबर आहे. बरं आता मोबाईल डोक्यातनं काढा बैल बघा. मग आता बैल गोळा दिसतोय का चांगला दिसतोय बघा? बैल काय एक नंबर आहे. आता मोबाईल राहू द्या. शिंग डोळा मोबाईल वर लक्ष राहू द्या. तुम्ही जाऊ पुढे. आता नाही तुम्ही थांबा मामा. तुम्ही माझ्याजवळ या मामा. तुम्ही माझ्याजवळ या. तुम्ही जाऊ पुढं जाऊ तुमच्याकडे बघते बैल. हा जावा. हा सरळ बैला तोंडासमोर सरळ जायचं पुढं. हा आता मला सांगा मामा इथं काय गर्दी नाचाली आहे का? काही नाही. गाई आली आहे का? काही नाही. डोळण खान बघा बैलाच अगदी अगदी सशाच कान असल्या म्हणजे इथं कलरला फरक पडतो बघायला. बरोबर आहे. मोबाईल मध्ये लक्षात आलं का तुमच्या? परत आपण उघड्या डोळ्यानं त्याची लांबी रुंदी ऍक्युरेट कळते. बघतोय ह्या मोबाईल मध्ये परत धरा तसंच धरा बैल. बर मला सांगा हा आता पाहिजे तेवढं माप आहे का नाही? माप काय हो केला गेल तर सगळ्या जनावरांना चालताना 100त 1 जत्रा असं राहतंय. नाहीतर नाही सगळ्या जत्रावर पाय उचलताना टच करतोस. आलं लक्ष तुमचं? बरोबर. मग आता मला सांगा मामा बैल राखायसारखा शेतकऱ्याला अशी बैल झाल्यावर राखायसारखी का विकायसारखी? काय अडचण काय? हा घट्टमुट शिर्यार दगडातला बैल तांदूळ आहे का? वडील मामा प्रमाण आहे का त्याचं उडीच? शिवाय बाहेर मामा हळू घाला जोला मारी. नाही नाही अंतराळी भुंगा फाईट आहे. अंतराळी भुंगा फाईट. हा अजून आता नेऊन आणा. हॅलो बोला की. हाय जर लांब आहे बोला की. यायला गावाकडे काय पाऊस झाला आहे? जाऊ जाऊ कडलं जाऊ. आहे का करंट? हा जाऊ मागे जाऊ दे.